नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. पैगंबर जयंती निमित्त नंदुरबारमध्ये काल 19 सप्टेंबरला मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र या मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद निर्माण झाल्यानं शहरात तणाव निर्माण झाला. काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर मोटारसायकलींची नासधूस सुद्धा करण्यात आली. हा वाद इतका टोकाला पोहोचला की दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ करण्यात आली. दगडफेकीमुळे काही नागरिक जखमी झालेत. पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या गटांना समजवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोन्ही बाजूचे गट ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांत असून संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही अफवा पसरवू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे. सर्व नागरिकांना आवाहन आहे, नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे. आता परिस्थिती शांतता आहे. पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे, कुठल्याही परिस्थितीची आक्षेपार्ह व्हिडिओ, आक्षेपार्ह अफवा पसरू नये आणि अफवाला बळी पडू नये. कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणे करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्वांना शांतीचं आव्हान देतोय. सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.